तर आम्ही परिवारासोबत नेपाळमध्ये सुखरूप आहोत, काळजी करू नका, असा व्हिडिओ संदेश जळगावमधील अनिल महाजन आपल्या मित्र आणि नातेवाईकांना त्यांनी दिलेला आहे। जळगावच्या पाचोरामध्ये मूळ रहिवासी असलेल्या अनिल महाजन यांनी कुटुंबासह काठमांडूला सध्या भेट दिलेली आहे। अनिल महाजन यांच्याशी त्यांच्या पाचोऱ्यातील नातेवाईकांचा संपर्क झाला आहे आणि ते सुखरूप असल्याची माहिती आहे। काठमांडू येथे 5 दिवसाच्या पर्यटक म्हणून पशुपतीनाथ दर्शनासाठी आई वडिलांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार काठमांडू येथे आलेलो आहे। आणि मी जसं लँड झालो हॉटेलमध्ये चेक इन केली आणि मला भारतातून अनेक मित्रपरिवारांचे फोन यायला लागले। पण सध्या इथे परिस्थिती मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सेफ आहोत, कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचा विषय की काठमांडू या ठिकाणी सध्या तरी कुठलाही पाऊस नाही आणि काठमांडूला सेफ आहे। दरम्यान महाराष्ट्रातील 80 पैकी 4 पर्यटकांशी संपर्क साधल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली आहे। सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो, पण लँडस्लाइडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत। 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे, ते सुखरूप आहेत। पुढचं सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। महाराष्ट्रातले काही पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत। रिचा टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 गाड्या त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून ते मानस सरोवरला पर्यटक गेलेले आहेत। ती माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे। 4 जणांशी संपर्क झालेला आहे, सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो, पण लँडस्लाइडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो।